विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। रेडी? ताई, प्रभाग क्रमांक 23 मधून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटातून आपल्याला उमेदवारी मिळालेली आहे। खरं तर प्रचार आता शेवटच्या टप्प्यात पोहोचलेला आहे, मतदारांपर्यंत पोहोचलाय, कसा प्रतिसाद आहे? तसं बघायला गेलं तर खूप चांगला प्रतिसाद आहे। आमचा प्रचार हा डोर टू डोर चालू आहे आणि डोर टू डोर चालू असताना लोकांचा रिस्पॉन्स हा खूप चांगला आहे। लोक वैतागलेली आहेत जुन्या नगरसेवकांना, खरं सांगायला गेलो तर त्यांना देखील नवीन चेहरा पाहिजे। मला सांगायला तुमच्या माध्यमातून आवडेल की अवघ्या 2 महिन्यांच्या मुलीला सोडून मी प्रचाराला जाते, पण मला असं वाटतंय की त्या गोष्टी कुठेतरी मार्गी लागतात, लोकांशी संवाद चांगल्या रीतीने साधला जातोय आणि लोकांचा त्याच्यावरती रिस्पॉन्स पण खूप चांगला आहे, म्हणजे पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आहे आतापर्यंतचा। आणि मला असं वाटतं की हे जे रेस्पॉन्स आहेत आतापर्यंत, जो कळव्यातला आणि मनीषा नगरचा मी घेतलेला आहे, आमचा जो पॅनल आहे, जो आव्हाड साहेबांनी नेमलेला आहे उमेदवारासाठी, तो गेल्या पॅनलपेक्षा पण त्यापेक्षा पण जास्त मतांनी निवडून येण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत। ताई, खरं तर बघायला गेलं तर 2 गट पडलेले आहेत, त्यामुळे कुठेतरी गद्दारी आणि असे मुद्दे तुम्ही मतदारांची भेट घेतात, तर असे काही मुद्दे समोर येतात का? काय वाटतं? हो, नक्कीच गद्दारी मी म्हणेनच, कारण ज्या आजीचं नेतृत्व त्या करतायत, लोक असे सांगतात की आम्ही आजींचं नेतृत्व, वारसा, या सगळ्या गोष्टी, आमच्या आजीच्या नेतृत्वामध्ये आणि वारसामध्ये गद्दारी कधीच नव्हती। त्या काँग्रेस विचारांच्या होत्या, प्लस त्यांनी लोकांच्यासाठी कामं केलेली आहेत। म्हणजे छोटासा एक्झाम्पल द्यायचं झालं तर 100 रुपये जर त्यांना इन्कम असेल तर त्या 20 रुपये स्वतःसाठी ठेवत होत्या, 80 रुपये लोकांसाठी देत होत्या, म्हणूनच त्यावेळेला आर्थिक परिस्थिती आजींची खालावलेली होती। पण आजच्या डेटला आजींच्या वारसाच्या नावाखाली लोक स्वतःचे खिशे भरत निघालेले आहेत आणि पक्षभेद नसता केला, म्हणजे पक्षांतर आजीने केला नसता। आजच्या डेटला तुम्ही बघतायच आहे की जो पक्षांतर केलेला आहे ती म्हणजेच गद्दारी, कारण ज्या व्यक्तीने तुम्हाला आज पायाभूत क्रिएट केला, राजकारणात आणलं, राजकारण शिकवलं, राजकारणाचा स्तंभ तुमच्यासाठी उभा केला आणि आज तुम्ही त्यालाच बॅकस्टॅप करून दुसऱ्या पक्षात निघून गेलात आणि त्याच्यानंतर तिकडनं आजीच्या नावाखाली निवडणुका लढवताय। आजी म्हणजे काँग्रेसवादी आणि आता सेनेतनं तुम्ही आजीचा वारसा, हास्यास्पदच आहे। एकंदरीत पारिवारिक जरी कावेरीताईंचा तुम्हाला वारसा असला तरी त्याच्याकडून काही जण फक्त स्वतःचाच एक परिवार मोठा करण्याचा प्रयत्न करतायत, असाही देखील तुम्ही आरोप केला होता। घरातील काही मेंबर्स आहेत त्यांना छळवणूक करण्याचाही प्रयत्न केलेला होता, असा देखील एक दावा तुम्ही केला होता। हो, घरातल्या मेंबर्सचं छळवणूक म्हणजे आज तुम्ही बघाल तर त्यांची फॅमिली सोडली तर कोणत्याही भावकीचं त्यांनी भलं केलेलं आहे असंच नाहीये। पॉलिटिक्स हा भलं करण्यासाठी नसतं, बट कुठेतरी कोणाला तरी एक प्लॅटफॉर्म क्रिएट करून दिलाय असं नाहीच आहे, सगळी भावकी आहे तिथेच आहे। त्याचबरोबर सांगायचं झालं तर एकही भावाला असं खूप ग्रोथ असं काही नाहीये आणि त्यांनी स्वतःचीच डेव्हलपमेंट, स्वतःचाच ग्रोथ, पाठीमागे ऋताताईंनी पण सांगितलेलं होतं की छोट्या गाड्यातून कळव्यातले नगरसेवक मोठ्या गाड्यात पोहोचलेले आहेत आणि मी स्वतःच सांगायला गेलं तर आम्ही ऑलरेडी मोठ्या गाड्या फिरवतोय आणि मग आम्ही राजकारणात उतरलो, त्यामुळे माझ्याकडनं त्या गोष्टी होणं पॉसिबलच नाहीये। मी फक्त समाजकार्यासाठी उतरलेली आहे। त्याचबरोबर तुम्ही मला म्हणालात की छळ हो, नक्कीच फॅमिली मेंबर्सचा झालाय। त्याचबरोबर पाठीमागे जर तुम्ही पॉडकास्ट बघून मला हा प्रश्न केलेला आहे तर मला तुम्हाला सांगायला आवडेल की जून 11 तारखेला 2024ला मला स्वतःला त्यांनी उचलली होती माझ्या हॉस्पिटलच्या बाहेरून, त्यानंतर रेती बंदरवरून त्यांनी मला त्यांच्या प्लॉटवर नेली होती, एवढंच कारण की मी समीर विजय पाटील यांच्याशी लग्न ना करायला पाहिजेत म्हणून। मग जर लग्न न करण्यासाठी ते लोक जर मला एवढं धमकवू शकतात की ते माझ्या नवऱ्याला कमी करतील, म्हणजेच मारून टाकतील किंवा त्याला रेप केसमध्ये फसवतील, हॉस्पिटलचा बॅकग्राऊंड असल्यामुळे रेप केस एवढी सहजासहजी पडत नसते हे मला माहिती आहे, पण त्यांनी मला ह्या सगळ्या गोष्टी धमकवल्या। माझं लग्न 30 जूनला आणि 11 जूनला त्यांनी मला उचललं माझ्या हॉस्पिटलच्या बाहेरून। मग या गोष्टी करत असताना जर एक सर्वसामान्य माणूस म्हणून माझी त्यावेळेला पोलीस साधी एनसी देखील घ्यायला तयार नव्हते, 3 दिवस मला फिरवत ठेवलं होतं। जेव्हा मी एसीपी पोर्टलला कंप्लेंट टाकली, जेव्हा ऑनलाईन गोष्टी डिस्प्ले व्हायला लागल्या, तेव्हा त्या कळवा पोलीस स्टेशनने दखल घेतली, मला बोलवलं, मला समज घातली। समज घालताना सुद्धा मी त्यांना बोलत होती, अरे काहीतरी तर मला एक्नॉलेजमेंट हवी की तुम्ही माझ्या कंप्लेंटची दखल घेताय किंवा काय, एनसी तर घ्या माझी। म्हणे नाही एनसी घेऊ शकत मॅडम, ते मोठे आहेत, हस्ती आहेत, आम्ही त्यांना समज घालतो, आम्ही त्यांना समजावतो, अशा सगळ्या गोष्टी सांगण्यात आल्या। पण मग नंतर तिकडे एक मोबाईलची एनसी लिहिण्यामध्ये एक माणूस आलेला होता, तर त्याला मी बोलली तुम्ही साधं मोबाईल हरवला त्याची एनसी घेताय आणि एवढ्या मोठ्या जीवावर हात घातला, आम्हाला धमक्या दिल्या, कमी करू अशा धमक्या दिल्या, त्याची तुम्ही एनसी सुद्धा घेत नाही बोलल्यानंतर मोठी गोष्ट आहे। म्हणजे एक सर्वसामान्य माणूस
ज्या वेळेला कुठच्याही पोलीस स्टेशनला किंवा अधिकारी किंवा मंत्र्याकडे मदत मागायला जातो त्यावेळेला मी स्वतः अनुभवले, खरं तर नाही भेटत आहे. आणि तुम्ही जेव्हा सत्तेत असता किंवा एखादा छोटा मोठा पद असतो तुमच्याकडे, निश्चितच तुमचे सगळेजण ऐकत असतात. हा माझा वैयक्तिक अनुभव झालाय आजच्या डेटला. ताई, यामागे नेमकं कोण आहे, म्हणजे त्यांचं काय नाव आहे आणि काय स्पष्टता आहे सांगा. जसं तुम्ही म्हणालात, सगळ्यात ज्येष्ठ नगरसेवक आपले कळव्यातले मिलिंद पाटील, हे कर्मणूक त्यांचीच आहे. आणि मला जनतेला आवाहन करायचंय की खरंच तुम्हाला असा तुमचा नगरसेवक किंवा लोकप्रतिनिधी पाहिजे की जो पर्सनल लेवलला इतके किडेगाडी करतोय, लोकांच्या पर्सनल लाईफमध्ये इतक्या उंगल्या करतोय आणि लोकांना वैयक्तिकरित्या एवढा त्रास देतोय. राहिली गोष्ट तर माझ्या गरोदरपणेत माझ्या नवऱ्यानी, म्हणजे आमची जी बिल्डिंग आहे गोपाराव स्मृती कावेरी पाटील यांची जुनं घर, ते आम्ही लोकांनी भावकीनी कॉन्ट्रीब्युशन काढून बांधलेली घर आहे ते. त्यावेळेला सुद्धा त्यांनी माझ्या नवऱ्याला मेंटली टॉर्चर आणि डिप्रेशनमध्ये टाकून तब्बल 6.5 महिने घराला कुलूप लावला, घराचं काम करून दिलं नाही, पैशांवरती पैशांची डिमांड करत गेले, पैसे पूर्ण केले. त्या टायमाला त्याला सांगण्यात आलं की आम्ही तुला काम करून देणार नाही, एकतर तू सपनाशी लग्नाचा विषय सोड किंवा मग आम्ही तुला घराचं काम करून तू घरात राहायला जा, सपनाशी लग्नाचा विषय सोड. का तर त्यांना फक्त एखादी स्मार्ट मुलगी, बोल्ड मुलगी किंवा त्यांच्यापेक्षा एखादी वरचढ किंवा सुशिक्षित मुलगी घरामध्ये नको होती. कारण आज बघायला जाल तर अख्ख्या फॅमिलीला त्यांनी हातात ठेवले, पण त्यांच्या पलीकडे जाणारा कोणी व्यक्ती नको होतं म्हणून या सगळ्या गोष्टी करण्यात आल्या. त्याचबरोबर घरात गेल्यानंतर समीर पाटीलनी त्यांनी डिमांड केलेले पैसे पूर्ण केले. त्याचबरोबर आता त्रास काय देणार म्हणून मग लिफ्ट बंद करण्यात आली. 5 महिन्याची, मी 6 महिन्याची गरोदर असताना ती लिफ्ट चालू केली फक्त गणपती करता. त्याआधी ती लिफ्ट बंद होती. जेव्हा मला रेकमेंडेड नव्हतं जिने चढ उतर करणं, त्यावेळेला सुद्धा आमचा ड्युप्लेक्स फ्लॅट आहे, त्याच्यामध्ये आम्ही चढ उतर जिन्यानी करत होते. तर या सगळ्या गोष्टी कुठेतरी ऐकण्यासारख्या आहेत आणि या इनह्युमन आहेत आणि इन्सेन आहेत. म्हणजे स्वतःच्या स्वार्थासाठी माणूस कितपत खाली पडू शकतो ह्याचा हा सगळ्यात मोठा उदाहरण आहे. आणि आज जर मी तुमच्यासमोर एवढ्या ठोसपणे बोलतेय म्हणजेच माझ्याकडे काहीतरी व्हॅलिड प्रूफ आहे, माझ्याकडे काही गोष्टी मी पर्सनली आणि माझ्या फॅमिलीनी भोगलेल्या आहेत, म्हणून मी इतक्या खमक्यापणा तुमच्यासमोर बसली आणि तुमच्याशी बोलते. ताई, गेले अनेक खुलासे आपण करत आहात, खरं तर पॉडकास्ट पण चर्चेत आहे, कळव्यामध्ये चर्चा चालू आहे, पण कुठेतरी वाटतं मतदानामध्ये बदल होईल, फरक घडेल, काय वाटतं? पर्सनली सांगायचं झालं तर तो वैयक्तिक प्रत्येक मतदाराचा म्हणणं असायला पाहिजे. म्हणजे स्वतःचं मत द्यायला स्वतःकडे ती इंडिपेंडेंट वोटिंग सिस्टम आहे आजच्या डेटमध्ये. तर माझं रिक्वेस्ट असेल प्रत्येक मतदाराला की तुम्ही मत देताना विचार करून द्या की तुम्ही कोणाला देताय. मतदान करताना तुम्ही हा विचार करा की तो माणूस खरंच तुमच्या विकासासाठी आलाय या राजकारणामध्ये की स्वतःच्या विकासासाठी आलाय. तो व्यक्ती पूर्वी कुठे होता, काय करत होता आणि आजच्या डेटला तो कुठे आहे, या देखील गोष्टीचा तुम्ही विचार करा आणि मग मतदान करा. तर याच कुटुंबामध्येच, म्हणजे आता तुमचं एक पाटील कुटुंब आहे, त्यामध्येच तुम्हाला इतका छळ आहे, तर का निवडून यावं त्यांनी किंवा काय अशी व्हॅलिड कारण हवेत, म्हणजे काय समोर सांगाल, या कारण काय असावी पाहिजे? म्हणजे कोणी मी निवडून यायला पाहिजे त्यांनी, म्हणजे लोकांनी का त्यांना पसंती द्यावी असं ते लोकांनी ठरवायला पाहिजे की लोकांनी का पसंती द्यावी. तुम्हाला जर सगळ्या माणसाचे प्रोज अँड कॉन्स माहिती आहेत आणि स्टील तुम्ही त्याला निवडून देताय, म्हणजे मी लोकांना सांगेन की तुम्ही काय विचार करताय. गेले अनेक वर्ष त्या विभागातून निवडून येतात, कळव्याचा विकास झाला असेही दावे सातत्याने करतायत, कसं पाहता या दाव्यांकडे? कळव्याचा विकास निश्चिंत झालाय, पण मला असं वाटतं तो आव्हाड साहेबांच्या नेतृत्वाखाली झाला आहे. आणि आव्हाड साहेबांनी जे आतापर्यंतचे निधी, आता पाठीमागचे एक उदाहरण घ्यायचं झालं तर तब्बल 7 वर्ष पाठीमागे निवडणुका झाल्या होत्या, त्यानंतर पाठीमागचे 3 वर्ष निवडणुका झालेल्या नाहीयेत. मग 3 वर्षात जी काही छोटी मोठी कामं झाली ती कुठून झाली, आणि पाठीमागचे एवढे मोठे मोठे जे कामं झालेली आहेत ते सगळे आव्हाड साहेबांच्या नेतृत्वाखाली झालेत. करणाऱ्या नगरसेवकांनी खरंच कामं केलेत, पाठपुरावे केलेत, आणि नावं चिपकवणाऱ्यांनी खरंच फक्त आव्हाड साहेबांच्या नावाखाली ही कामं मी केली आणि ती कामं मी केली एवढीच नावं चिपकवायची कामं केली, बाकी काही कामं झालेली नाहीयेत. आपलं काय विजन असणार आहे आता येणाऱ्या काळात? येणाऱ्या काळात मला एवढंच सांगायला आवडेल की बऱ्यापैकी कळव्यातले जो आव्हाड साहेबांनी डेव्हलपमेंट केलेली आहे त्याच डेव्हलपमेंटमध्ये जी काही भूलचूक राहिलेली असेल तो विकास आपल्याला त्याच्यातनं भरून काढायचा आहे. डम्पिंग रिलेटेड आपल्याला प्रश्न आहे, म्हणजे जो कचरा आहे, गार्बेज रिसायकलिंग प्रोसेस किंवा गार्बेज रिसायकलिंगचा जो प्रकल्प आणायचा आहे त्यावरती फोकस असणार आहे. फिमेल सिक्युरिटी, म्हणजे आज बघायला गेलं तर मनीषा नगरच्या भरपूर ठिकाणी सीसीटीव्ही सर्व्हेलन्स नाही आहे, तिकडचे लोक अस्वस्थ आज पण आहेत. म्हणजे ऐकून पण मला खंत वाटतं की कळव्यातला असा प्रभाग राहिलाय आपला की जो अजून सर्व्हेलन्सच्या अंडर नाही आहेत आणि लोक अजूनपर्यंत दडपणाखाली आहेत. 9 नंतर मुलींना पाठवायचा हा प्रश्न आहे त्यांचा खाली. आणि पाणी ही सर्वात मोठी समस्या आहे, त्याच्यावरती आमचं लक्ष आहे.
ताई, एक शेवटचा प्रश्न, कुटुंबातीलच व्यक्तीला छळ केला जातो किंवा करण्यात आला तर तो जनतेला न्याय देऊ शकतो का, कसं पाहता? आता हे जनतेने ठरवायचं, समोर आणण्याचं काम माझं. मी तर खरं तर तुमची खूप आभारी आहे की मला व्यक्त व्हायला मिळालं या गोष्टींवरती. कारण कसं आहे माहितीये का, सिक्क्याचे दोन बाजू असतात, नाण्याचे दोन बाजू असतात. एक बाजू जी असते ती लोकांना दिसत असते आणि एक बाजू असते ती लपलेली असते. आणि ती लपलेली बाजू आज मी तुमच्या पुढ्यात मांडली आहे. आणि पाठीमागच्या ह्याच्यामध्ये खरं तर खूप त्रास झाला. म्हणजे माझा जो एक मुलगी म्हणून माझ्या लग्नातला जो क्षण होता, एक आपण प्रत्येका मुलीने राखून ठेवलेला असतो किंवा ड्रीम मॅरेज असते आपली, ड्रीम मॅरेज असते आपली, तर ती ड्रीम मॅरेज जी आहे ना, तो क्षण आमच्याकडनं हिरावून घेण्यात आला. तेवढंच नाही तर मला फक्त हे पण सांगायला आवडेल की समीरचे जे फॅमिली मेंबर्स आहेत ते सुद्धा लग्नाला यायला तयार होते. त्यांच्या घरोघरी जाऊन सांगण्यात आलं की लग्नाला जायचं नाही. इथपर्यंतचा खालच्या पातळीवर उतरलेल्या व्यक्ती, इथपर्यंत खालच्या पातळीवरती केलेली कामं, अशा माणसाला तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून निवडून द्याल तर मला खरंच मनापासून तुम्हाला प्रश्न करायला आवडेल की जर पर्सनल लेवलला जो घरातल्यांना एवढा त्रास देऊ शकतो, तर बाहेर पण कितीतरी लोक जी आहेत ती त्रस्त आहेत त्या माणसाला. आम्ही 2024ला बऱ्याचशा लोक आमच्या आडवे आले की ज्यांनी आम्हाला सांगितलं की हो, आम्हाला अनुभव आहे, हा माणूस किती खाली पडू शकतो. तुमच्या माध्यमातून मला फक्त लोकांपर्यंत एवढंच पोहोचवायला आवडेल. आणि आज मला खरंच गोल्डन चान्स मिळालाय की मी ज्या वेळेतनं पर्सनली गेलीये आज ते लोकांपर्यंत पोहोचते. मला हे आवर्जून सांगायचं आहे की तुमच्या समोर आलेला व्यक्ती हा खोटा आहे आणि पाठीमागून हा छलकपटी व्यक्ती आहे. तर ह्याची तुम्ही लिटरली एक डोळे उघडणी करा आणि येत्या मतदानाला तुम्ही निश्चिंत मतदान करताना अशा व्यक्तीला निवडून द्या जो खरंच समाजकार्यामध्ये आहे, ना की स्वतःच्या विकासासाठी आलेला आहे. समाजकार्य म्हणजेच प्रभागाचा विकास करेल त्याला निवडून द्या, ना की सेल्फ डेव्हलपमेंट ज्या स्वतःचा विकास करायला आला त्याला निवडून नका देऊ. एवढंच मी तुम्हाला तुमच्या माध्यमातून मला सांगायला लोकांना आवडेल. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.